हिंगोली जिल्ह्यात तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पाणी साठ्यात घट होऊ लागली। हिंगोली जिल्ह्यातील वसमत, सेनगाव, हिंगोली, कळमनुरी, औंढा, नागनाथ तालुक्यामध्ये वन्य प्राण्यांसाठी जंगलामध्ये पाणवठे बनवण्यात आले होते। मात्र हे पाणवठे कोरडे ठाक पडल्याने रखरखत्या उन्हात वन्य प्राण्यांवर भटकंती करण्याची वेळ आली आहे। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। मी सध्या हिंगोलीच्या पिंपळदरी आणि फुलधावा परिसरामध्ये एका पाणवट्यामध्ये बघू शकता की हा वन विभागाच्या वतीने बनवण्यात आलेला पाणवटा आहे। फुलधावा येथील या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते वन परिक्षेत्र आहे आणि या ठिकाणी अशा प्रकारे हे पाणवटे आहेत। संपूर्ण पाणवटे कोरडे ठाक असल्याचं आपल्या लोकशाहीच्या माध्यमातून आपल्या समोर आलेलं आहे। बघू शकता की या पाणवट्यामध्ये पाणीच नाहीये। एकीकडे वन विभाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणवट्यावरती खर्च करतो। कोट्यावधी रुपयांचा खर्च या पाणवट्यावरती वन विभाग करत असतं। मात्र अनेक पाणवट्यामध्ये जे आहे ते पाणी नसल्याचं समोर आलेलं आहे आणि संपूर्ण या ठिकाणी पाणवट्यामध्ये पाणी नसल्याने जे वन्य प्राणी आहेत जे मानवी वस्तीकडे या ठिकाणी जात आहेत आणि अनेक ठिकाणी जे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे देखील प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळते। आता तरी वन विभाग जागा होणार का आणि या पाणवट्यामध्ये पाणी टाकणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। या राखीव वनातले जे प्राणी आहेत ते मानवी वस्तीकडे कूच करत आहेत आणि त्यामुळे एकतर मानवी वस्तीकडे गेल्यामुळे जंगलातले प्राणी एकतर ते मानवावर हल्ले करत आहेत किंवा मग त्यांची शिकार होत आहे। त्याच्यामुळे हा भयानक प्रश्न या पाणवट्याच्या कोरड्या पाणवट्यामुळे निर्माण झाला आहे। आपली वन विभागाला आमची एवढीच मागणी आहे की कमीत कमी माणसाचं तर सोडून द्यावं, माणूस इथे नाही तिथे जाऊन पाणी पिईल, पण कमीत कमी या मुक्या जीवासाठी तरी तुम्ही पाण्याची व्यवस्था केली पाहिजे, जी की तुम्हाला घरून करायची नाही। त्याच्यासाठी शासनाचा सेपरेट निधी सुद्धा आहे। असं असताना सुद्धा आपण का दुर्लक्ष करतात हे अधिकारी हे कळायला मार्ग नाही। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।